बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। साखर सहसंचालकांच्या दारामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। नियमबाह्य कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलन दरम्यान करण्यात आली आहे। सत्ताधारी पक्षातील शिवसेना, भाजप, शेतकरी संघटनांचाही त्याला पाठिंबा आहे। या शेतकरी आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। साखर सहसंचालकांच्या दारामध्ये हे ठिय्या आंदोलन झालंय। शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसते। शेतकऱ्यांचा जीवाचा प्रश्न असलेला ऊस हंगाम आणि आता ऊस हंगामात चालू होत आहे। गेल्या काही दिवसापासून गळीत हंगाम चालू झाला। कारखान्यांनी मागील बिल दिल्याशिवाय कारखाने चालू करू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून धरलेली आहे। यासाठी विविध आंदोलन झाली, बैठका चालू आहेत। गेल्या काही दिवसापासून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आलेले आहेत। तुमचं काय म्हणणं आहे की आता काय करावं सरकारनं? सरकारची जबाबदारी या साखर संचालक कार्यालयाकडून त्यांना मागील वर्षाचा हिशोब घेऊन द्यायची जबाबदारी या साखर संचालकांची। मार्च महिना संपल्यानंतर 45 दिवसात हिशोब घेऊन देणं बंधनकारक आहे कायद्यानुसार। तो अद्याप दिलेला नाही आणि मागील हंगामातील म्हणजे या वर्षीची उचल सुद्धा FRP 200 रुपये द्यावी, कारण मागील वर्षी साखरेला सरासरी 39 रुपये दर मिळालेला आहे। उपपदार्थांना देखील दर चांगले मिळालेले आहेत। त्यामुळे हा दर मिळतोय आणि तो मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही आज सर्व संघटनांच्या वतीनं साखर संचालक कार्यालय कोल्हापूर यांच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला। गेल्या काही दिवसापासून ऊस तोडी चालू आहे, तर तुमचं पुढचं आक्रमक आंदोलन काय असेल? आता आम्ही पुढे काय करणार आहे, यांना जे बी सांगितलंय की बाबा याप्रमाणे तुम्ही ऊस तोडणी आम्हाला देताय, त्या ऊस तोडणीचं क्रमपाळीपत्रक नाही आहे। परत गेल्या वर्षीचा हिशेब न देता कारखाना चालू केल्यात। कारखान्यानं ह्या साखर संचालकांनी परवानगी न देता कारखाना चालू कसं केलं आणि ह्याच्यामध्ये फक्त आमचं ट्रॅक्टर आम्हालाच तोडायला लावतात आणि आमची फसवणूक ही सरकार करताय, साखर संचालक करताय। तुम्ही सरकारमध्ये आणि शेतकरी सेना म्हणून तुम्ही वावरताय, तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, कृषी खातं तुमच्याकडे आहे, तरी असं होतं तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने काय म्हणणं मांडणार आहे? एका बाजूला पाहता आम्ही जरी सत्ताधारी पक्षाबरोबर असलो तरी पहिल्यांदा आम्ही शेतकरी आहे। जर कारखानदार सगळे विरोधक आणि सत्ताधारी एकत्रित येत असतील तर शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी एकत्रित येऊन हा लढा शेतकऱ्यांचा सुरू ठेवणार आहे। कोल्हापुरातील हा शेतकऱ्यांचा लढा किती दिवस चालतो आणि शेतकरी काय करतात, पुढच्या आंदोलनाची दिशा काय ठरवतात हे पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।